तर आहे गाईज तुमचं सगळ्यांचं सोबत आपल्या यूट्यूबच्या एका नवीन व्हिडिओमध्ये. आणि आज आहे 15 फेब्रुवारी, महाशिवरात्री आहे. तर जातोय नागेश्वरीला. माझ्यासोबत एक मित्र शिंगटी भाऊ, तर त्याच्यासोबत जातोय मी नागेश्वरीला. आत्ता वाजलेत 2-2:15 वाजलेत आणि आता निघणार आहे नागेश्वरीला जायला. बघूया बाकी. आता तुम्हाला डायरेक्ट दाखवणार पायथ्याच्या इथे गेल्यावरती. आता नागेश्वरीला खाली पायथ्याला पोचलेलो आहे. गाडी इथं पार्क केली नाही, तिथं आहे, तिथं पार्क केले. घरातला 2-2:15ला निघालो होतो. अभी वाजले 4 वाजून 4 मिनटं झालेत. आता ट्रेकला चालू करतोय. पायथ्याशी इथं गेल्यावरती तुम्हाला दाखवतोच. आता गाडी तर वरतीच पार्क केले कारण की भरपूर इथं गर्दी आहे आणि त्या सगळ्या अशा गाड्या लागलेल्या आहेत म्हणून काय गाडी वरतीच लावले. बाकी पायथ्याला गेल्यावरती तुम्हाला दाखवतो कसं काय आहे ते. पायथ्याला आलो इथे. स्वयंभू नागेश्वरी. थोडं गरम शेकोटी होऊ. किती टाइम लागेल? 2 तास जाते. 2 तास. अभी जा रहे हैं ना? हाँ ऊपर जा रहे हैं हम. 1.5 तास. 1.5 तास में नहीं जा पाओगे. आधा दे जाके दिखाएंगे. क्या 1.5 तास में 1.5 तास. भाग नहीं देंगे. भाग के जाएंगे. 1.5 तास चॅलेंज. आधा ते 1.5 तास मध्ये जर गेलो आलं ते 2 ताल में. तर आता वाजले 4:08. बेटर दाखव इकडं आणि मोबाईल पण काढ. आपल्याला दाखवायचं आहे कितीला आपण चालू केलं आहे. 2 पायऱ्या पण नाही अजून आलेलं आहे. 4:08 दाखव. अच्छा बंद कर मोबाईल, बंद कर. 4:09. 9 ते बघा. अरे हां त्या बघा लाईटी खाली चालू केलं आता. माणसं वरनं खाली यायला लागले आणि आम्ही वरना नाही खालना वर निघालो. बघूया पोचल्यावरती आता डायरेक्ट एक पहिला स्टॉप घेतला वरती तीच तुम्हाला दाखवतो. चलो. तर गाईज एवढ्या रस्त्यात कोणच नाही, फक्त आम्ही दोघंच आहोत. डायरेक्ट ती वरती लाईट हे पुढे दाखव रे. हॉरर, एकदम हॉरर सीन आहे. रात्रीचे वाजलेत आता 5 वाजले. तर रस्त्याला कोण नाही, फक्त आम्ही दोघं. बघूया घाबरत का होईना रात्रीच्या वरती जाणार. भेटू वरती. ते हे बघा हे ते हे बघा हे आले. अरे इथं खाली चल मला असला. तर हे जाऊन आले तरी आम्ही अजून खालती मला फोन कर. शर्षू खाली की कॉल कर. बाय 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 बाय. चिपळूण किती टाइम झाला अजून वरती जायला? अर्धा तास पोचू. पिकअपनी अरे आम्ही का वासोडा पण फुल पिकअपनी. फुल पिकअप दर्शन घ्या आणि खाली या. फुल पिकअप 1 तास. फुल पिकअपनी 1 तास. मी याला बोलतोय अर्धा तास. जास्त. तर गाईज कॅन्सल. 1.5 तास कॅन्सल. चला आम्ही खालनं वरती 1.5 तासात पोहोचलोय. मग आम्ही पण फुल पिकअपनी येतोय. त्याला काय थांबी त्याला रटवी. चल चला. कोण नाही एवढे आता पहिल्यांदाच भेटलेत खालना येताना वरती एवढी माणसं. बाकी आम्ही दोघंच चालतोय. आता आमचेच मित्र भेटले आम्हाला, अविनाशजी. येणारी गर्दी आहे त्यामुळे काय आमचा 1.5 तासाचा होता टार्गेट, तो काय होत नाही. पूर्ण लाईन वर नाही अडकलो इथं अडकलो. भरपूर खालपर्यंत लाईन आहे. वर नाही येतात ते खाली जातात. संपले कॅन्सल. तर गाईज फायनली मी चॅलेंज घेतलं होतं ते पूर्ण केलेलं आहे. दाखवर किती वाजले दाखव. चॅलेंज पूर्ण केलेलं आहे बघा. पूर्ण रस्त्यात आहे अजून वरती येतोय. परफेक्ट टायमिंगला आलेलं आहे. 1 मिनटं वर पण नाही खाली पण नाही. लाईनीत माणसं होती वरती खालती जाताना, तरी आम्ही परफेक्ट टायमिंगला आलेलो आहे. सगळे वरती स्टेला आलेत. आम्ही नव्हतो. 4:09 चालू केला होता. 1.5 तास परफेक्ट. चला बाकीवरती दर्शन घेऊयात. दर्शन घेताना तुम्हाला दाखवतो व्हिडिओ. तर गाईज फायनली ज्याचा आपण 8 तास केलेला होता 1.5 तासात पोचायचं तिथे पोचलेलो आहे. इथे पुढे आपल्याला जायचं तिथे देव हेच ते. पण डायरेक्ट पिंडीवरती पाण्याचा अभिषेक होतो ते डायरेक्ट पिंडीच्या मधोमध. वर्षात 12ही महिने इथनं ते असतं.
आपण आलोय दर्शन घ्यायला. देव प्रसन्न झाला पाहिजे माझ्यावरती. सगळ्याला भेटून देव प्रसन्न. आता इकडे बघ. तर काहीच फायनली दर्शन झालेले आहेत ना. आम्ही दर्शन करून आलो. फायनली दर्शन झाले पूर्ण. काय जो आपण बोललो होतो नवस तो पूर्ण झालेला आहे. त्यामुळं आज यायचंच होतं कन्फर्म. आलो पूर्ण नवस केला. आता इथे जरा फोटो काढूयात. एक दोन आलो असं हे करायचं प्रूफ. तर आलो आहे आता फोटो काढणार 2-3 आणि आता थोड्या टायमिंगनी खाली निघणार. बाकी बघूया निघताना पण व्हिडिओ घेणार आहे. तर काही आता निघालो आहे वासोट्याला. गाडी पण भेटली आपल्याला. आता तो वासोट्या किल्ल्याला अचानक भयानक प्लॅन झालेला आहे. 3 दादा एक भेटले जातात तिथे फोटो काढत होते. तर तिथं ओळख झाली तर ते विचारत होते वासोट्याबद्दल. तर आपण सांगितलं आम्ही गेलो होतो लास्ट टाईम. मी तर गेलो होतो. हा 5चा नव्हता गेला. त्याचा फर्स्ट टाईम आहे. माझं नाही मी एकदा जाऊन आलेलो आहे. तर बोलले की जाऊयात. बोललो जाऊया ना. मला पण तसं जायचं आहे तिकडे. जाऊन आता बघूया कसं काय होतं आहे. बाकी तुम्हाला पूर्ण तो जंगल एक्सप्लोअर करवतो. भेटूयात आपण तिथे. आता पुढच्या ते 3 दादा आहेत. ते 3 जण आहेत. तर आपण तिथे गेल्यावर इथनं जर खाली गेलो तर डायरेक्ट खालीच. डायरेक्ट खाली. कसला आहे बघा ना. जर गेलो तर गेलोच. बघूया असं काही नाही. चांगली आहे वाट. तुम्ही पण या वासोट्या किल्ल्याला. जा एकदा व्हिजिट करा त्याला. पण फक्त कचरा करू नका एवढंच करा. तिथे बघा दादा कसले गेले कडेकडे. बेकार जाम भीती वाटते. बघा ना डायरेक्ट खाली. तर काही आता पूर्ण जंगलाचा रोड चालू झालेला आहे. हॉरर सीन एकदम. तर गाईस पूर्ण जुन्यातलं जंगल आधीचं जंगल आहे. खतरनाक झाड आहेत एकदम. कित्येक वर्षे जुनी झाड आहेत. तर हे बघा यायच्या आधी हे बघायचं कधी पण. वॉटरफॉल. पावसाळ्यात भयंकर पाणी असणार याला. तर काय आता आपण आलोय वासोट्याच्या पायथ्याला. इथनं ते नागेश्वरीला जायचं आहे. मी ह्या रोडने आलो. ह्या रोडने नागेश्वर. इथनं वासोटा. इकडून वासोट्याला जायचं आहे. अर्धा पाऊण तास होता परत आहे ट्रेकवरती जायचं. आणि इकडं कोयना धरणाचा हे आहे पाठ चालत. चलो त्याला जाऊया. आम्हाला फॉरेस्टला भेटले होते. चलो लंगड आलोय फायनली वासोटा किल्ल्याच्या दरवाजात. समोर तो दरवाजा आहे. कोयना धरणाचा शेवटचा टोक. आणि आमचे 3 भाऊ तिथं बसलेत. मी आलोय पुढे. दादा आलो पुढे. कारण की लवकर वरती जाऊन बसायचं आहे. आराम पाहिजे. एक मिनिटात आता पोचणार आहे आपण. छान बेकार कंडिशन झाली. उपवास आहे आणि ट्रेकिंग करतोय. 2 ट्रेक झाले आज. नागेश्वरी पण झालं आणि वासोटा किल्लाही झाला आहे. हा माझा 2रा ट्रेक आहे वासोटा किल्ल्यावरती. फायनली पोचलोय. हनुमान आरती. वासोटा किल्ला. तलाव आहे.
प्राण्यांसाठी पाणी आहे चांगले. टोकावरती व्हायला बघूयात पुढचा व्ह्यू कसा आहे तो. तर आपल्या आधी येऊन पण इथे ट्रेकर्स बसले आहेत. साधी काठी आणले मस्त घरातनं बनवून, कारण की आपण जास्त काही ट्रेकला जात नाही. इथं पिंड आहे शंकराची. पुढे त्यांचा कार्यक्रम चालू आहे. आमचे ट्रेकर्स चालत आहेत हळूहळू हळूहळू येतात. तो मागे जाते. आता वरती आलेलो आहे बुरुजावरती. इथनं खाली आपल्याला तिथनं आलोय. तिथनं जायचं खाली. तिकडनं असं फिरून पूर्ण गोल मारून तिकडनं तो तसा तिथे जायचं आहे. तिकडनं खालीपर्यंत असं इकडे यायचं आहे. असं भरपूर मोठा ट्रेक आहे. एकदम खोल आहे. तर काहीच मी आलो तेव्हा डायरेक्ट तिकडे गेलो होतो. हनुमंताच्या मंदिराच्या इथे आलो नव्हतो. आता आपल्याला महाराजांचं असं एक राजवाडा म्हणजे असं एक आहे इथे. तर त्याचा हा म्हणजे भाग चौथऱ्याचा हा भाग आहे. म्हणजे इथे होतंच असं प्रूफ करणारं हा एक चौथरा आहे. म्हणजे इथे एक रूम असणार असं आहे. आणि हे जे भिंत असते ना त्याचं हे आहे. बाकी मस्त एक नंबर शांत. झाड केवढा मला त्याच्यामध्ये गड किल्ले संवर्धन प्रतिष्ठान रत्न विभाग. तर ना कुठं कडीपत्त्याचं झाड दिसतोय तुला? हा हा नाही इथे बारके पण आहेत ना कडीपत्त्याची झाडं. खाली दाखवलं एक. हा एवढा एवढा राजवाडा आहे. हा तेच ते दिसतंय ना राजवाडा हा राजवाडा आहे. तेच म्हणतोय. आणि तिकडे बाबूकडा आहे. कुठे? पुढे इको पॉइंट आहे. तो इकडे इको पॉइंट. देखते खतरनाक. आपल्याला त्या स्पॉटला जायचं पण त्या स्पॉटला ना जाता येणार नाही, कारण की तिकडे जाताना पूर्ण जंगल आहे. आणि म्हणजे कोण अजूनपर्यंत गेलेच नाही तिकडे बहुतेक तरी. आम्ही तरी माझा सेकंड टाईम आहे. मी तरी अजून तिकडे काही गेलेलो नाही. पण माहीत नाही. नेक्स्ट टाईम बघू. आता कसं पाण्याचं आणि सगळं बॅकअप आमचा संपला आहे. थोडंच आणलं होतं स्वतः निघणार. आता हनुमंताच्या मंदिरात जायचं आहे. पहिली पायरी लागलं. हे मंदिर तर ना कसं इथे हे पण आहे. आता निघालो आहे किल्ल्यावर ना. पूर्ण झालं एक्सप्लोर करून. पूर्ण तर नाही झालं आहे, थोडंच झालं आहे. 2-3 स्पॉट एक्सप्लोर केले फक्त. भरपूर मोठा आहे किल्ला आणि एवढं करणं शक्य नाही, कारण की वेळेचं बंधन आहे. जायचं आहे घरात लवकर. काल पण झोप नाही झाली मुंबईतनं आलो आहे तर. आजची पण झोप नाही. उद्या पण झोप नसणार आहे. सो घरात जायचं आहे. बाकी आता निघालो आहे घरात. पूर्ण आता सगळं उतरायचं आहे खाली. पूर्ण एवढं उतरायचं आहे. चलो तो देखते आगे कुछ होता है इंटरेस्टिंग होता है तो व्हिडिओ चालू करूँगा. फुल पब्लिक येत आहे. इथनं पण पब्लिक आहे. आम्ही गेलो होतो. झालं भरपूर ट्रेक. आता घरात वेलीची बचत आहे आपल्याला. काका हात वर करतायत. म्हणजे आमचा पर्सनल ग्रुप आहे. ग्रुपचं नाव TTMM ग्रुप. तुझं तू माझं मी, ह्यातला आमचा ग्रुप आहे. ओके चलो. ही गर्दी बघा, क्लाऊड बघा. भारी क्लाऊड आहे. आम्ही आलो तर जास्त नव्हतं पण आता तर झालेत भरपूर लोक आलेत. पूर्ण हॉरर सीन आहे. डायरेक्ट गेला तर डायरेक्ट खालीच, वाचणारच नाही. काय स्ट्रगल चालू आहे. चिल आपण नाही घाबरत. नको तशी मला पण भीती वाटते. आता राहू दे, कॅमेरा बंद करतो. वाचलो तर ठीक, नाहीतर व्हायचे वांदे. चला कॅमेरा बंद करतो. स्ट्रगल चालू आहे इथून नीचे डायरेक्ट.
चलो आपण तो वाचलाय ये जाऊ दे मला वाचलो तुमचा भाऊ वाचला आता आपण आता नाही घाबरत चला भेंडी लई किती वाटते रे चलो हम नहीं डरते किसी से तर ही लाईन आहे एवढी गर्दी आहे आणि हम आहे उधर से उधर 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 से आता जायचंय तिकडं खाली भरपूरच गर्दी आहे आता उतरताना जाम भीती वाटते ओ बाई खाली डायरेक्ट खाली काय फायनली खाली आलोय इथं सगळ्यांसाठी पाणी पण आहे चलो अभि निकलते घर पूर्ण उदास झाले पूर्ण धावत वरनं सुटलोय ना धावत फोन ठेवलाय तो परत काढलाच नाही आता कंटिन्यू धावत आलो खाली हालत बेकार आता वरपर्यंत चालत जायचं परत कारण की गाडीला रात्री पार्किंगला जागाच नव्हती बघूया बाकी आता काय ब्लॉग कंटिन्यू करत नाही बाकी ब्लॉग आवडला असेल तर लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा आणि आपल्या भावाला